नमस्कार. मी सारंग काका. या राणीभोवती 6 सोंगट्या राणी मिळून 7 सोंगट्या आहेत. एकट्याला प्रॅक्टिस करण्यासाठी हा खेळ का उपयुक्त आहे ते सांगतो. मी म्हणतोय म्हणून नाही, पण खेळून तुम्हाला बघितल्यास की अनुभवता येईल. ज्यावेळी प्रतिस्पर्ध्याबरोबर खेळत असतो, स्वतः जे तुमच्या पांढऱ्या असतात त्यावेळेला कॉन्सन्ट्रेशन तुमचं पांढऱ्या सोंगट्यावर असतं, काळ्या सोंगट्यावर नसतं. त्याच्यामुळं ह्याच्यामध्ये पांढऱ्या सोंगट्या पुढे खेळायच्या आहेत. काळी सोंगटी खेळताना डायरेक्ट कट नाही, इनडायरेक्ट चालते. सुंगटीवरनं मारा, फ्रेमवरनं मारा, रिबॉन्ड मारा, मागं ओढा, थर्ड पॉकेट करा, कशीही करा. फक्त पांढऱ्याला कट, काळीला डायरेक्ट कट नाही. हे करताना ब्रश राणी जी असते, राणी जिथं जाईल दरवेळी ब्रश करून काळी खेळायची आहे तुम्हाला. काळी मागे टाकून राणीला ओढायचं. राणी थंबमध्ये कुठल्याही प्रकारे आणायची. अगदी मोकळी असली पुढची राणी निगेटिव्ह गेम, पण त्यामधले करेक्ट शॉट आहे. आत्ता काय झालेलं आहे, कॉम्प्युटरमध्ये वेगवेगळे शॉट, डबल सोंगटी, टच, मागं जातं, इकडे जातं, आडवं तिडवं, हे शॉट अरेंज करून 3-4 वेळा मारलं तर ते लक्षात येतं. पण खेळताना तसं होत नाही ॲक्च्युली. ती अशी सिच्युएशन झाली, त्या सिच्युएशनमधून मी खेळतो आहे. अर्थात ते चॅम्पियन खेळाडू आहेत. आपण शिकतो आहे खेळ आपल्याला कळण्यासाठी. आता एखादा 12-15 वर्षाचा खेळाडू प्रतिस्पर्ध्यावर खेळताना तो फक्त स्वतःच्याच सोंगट्याचा विचार करणार, दुसऱ्या सोंगट्याचा विचार करणार नाही. ह्यासाठी हा जरा मजेशीर गेम आहे. तुम्ही खेळून पहा. आता पहिली पांढरी घालवायची, ती पंचला आली,